आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। महाविकास आघाडीला मुंबई हायकोर्टाचा दणका, बंद बेकायदेशीर, कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नाही, तरीही बंद केला तर कायदेशीर कारवाई करा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। हायकोर्टाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी राज्यभर मूक आंदोलन करणार, शरद पवार पुण्यामध्ये, उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोर, तर काँग्रेस देखील राज्यभर काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार। बदलापूरच्या घटनेनंतर विरोधक आक्रमक, मूक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 5 दिवस पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। मी शिवसेना भवनासमोरच्या चौकामध्ये काळी फीत बांधून बसणार, त्यालाही बंदी असेल तर मी जनतेच्या न्यायालयामध्ये जाणार, उद्धव ठाकरेंचा इशारा। सर्वोच्च न्यायालयामध्ये तातडीनं दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही, संविधानाचा आणि कोर्टाचा आदर राखून महाराष्ट्र बंद मागे घ्या, शरद पवारांचं आवाहन। आम्ही बंद मागे घेतो, कोर्टाच्या निर्णयाचा आदर करावा लागेल, महाविकास आघाडीचे नेते तोंडाला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करतील, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। सकाळी 11 ते 12 दरम्यान काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करणार, जनतेनं बंद केला तर आम्ही जबाबदार नाही, नाना पटोलेंकडून काँग्रेसची भूमिका स्पष्ट। हायकोर्टाच्या निर्णयामुळे पवारांना संविधानापुढे जाता आलं नाही, गुणरत्न सदावर्तेंचा टोला, तर कोर्टाचा अवमान केल्यास 6 महिन्यांची शिक्षा, सदावर्तेंचा राऊतांना इशारा। सरकारनं याचिकाकर्ता पाळून ठेवलेला आहे, आजच्या बंदबाबत जनता ठरवेल, महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा, संजय राऊतांकडून भूमिका स्पष्ट। बंद बेकायदेशीर ठरवत हायकोर्टानं विरोधकांना चपराक दिली, बंदच्या आडून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा डाव होता, सरकार कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। आता फक्त राजकारणासाठी बंद पुकारला होता, न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करायला हवा, न्यायालयाचा सन्मान महत्वाचा, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। पवारांनी कार्यकर्त्यांचे नेते केले, ते सोडून गेले, नेते सोडून गेले तरी पवार मागे हटले नाहीत, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीमध्ये माहितीला पाठिंबा द्यायचा की मवियाला पाठिंबा द्यायचा, याबाबत 1 सप्टेंबरला ठरवणार, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। ठाकरेंच्या सीएम पदाच्या भूमिकेवर काँग्रेसचे नेते नाराज, सध्या सीएम पदाबाबत चर्चा नको, राज्यामध्ये मविया सरकार आणणं महत्वाचं, काँग्रेसमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री धोरण नको, आघाडीमधला प्रत्येक पक्ष एकमेकांची जागा पाडतो, आमचा भाजपसोबतचा अनुभव, राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीकडे याचना, जसा अमित शहांवर बंद खोलीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिल्याचा आरोप लावला, तसाच आरोप ते उद्या शरद पवारांवर करतील, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या पक्षामध्ये कुणी इच्छुक नाही, आम्हाला सत्तेमध्ये परिवर्तन हवंय, राज्यामधल्या जनतेला उत्तम प्रशासन देण्याची इच्छा, शरद पवारांची भूमिका। मविया सत्तेमध्ये आल्यास हायकमांड ठरवेल त्याप्रमाणे मुख्यमंत्री होईल, मुख्यमंत्रीपदावरील प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। आज लाडकी बहीण योजना कार्यक्रमाचं यवतमाळमध्ये आयोजन, कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, दुपारी 12:30 वाजता कार्यक्रमाचं आयोजन। राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर, जिल्ह्यामधील 8 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार, संध्याकाळी अमरावती विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करणार। निवडणुका असल्यानं मला सुरक्षा दिली असावी, माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, झेड+ सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही म्हणून पवारांना केंद्राची सुरक्षा, राऊतांची प्रतिक्रिया, तर महाराष्ट्र अशांत होईल असं पवारांसोबत काही घडू नये म्हणून सुरक्षा पुरवल्याची बावनकुळेंची स्पष्टोक्ती। बदलापूरमध्ये शाळेचा एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमकडून तपासणी, एसआयटी प्रमुख आरती सिंह उपस्थित, अत्याचाराच्या घटनेनंतर शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची प्रशासनाला उपरती। 24 तासाच्या आत निकाल लागून नराधमांना फाशी झाली पाहिजे, राज्यामधील वाढत्या बलात्काराच्या घटनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। दोरखंडाच्या विळख्यामध्ये आंदोलकांना हाणलं, या पोलिसांना पहिला अटक करा, बदलापूरमधील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या नाहीतर रस्त्यावर उतरू, उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा। बदलापूर प्रकरणामध्ये पोलीस सुद्धा तितकेच दोषी आहेत, ठाण्यामध्ये पोलीस प्रशासन अस्तित्वात नाही, पोलीस भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत, संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर 2 तास बैठक, महिलांवरील वाढते अत्याचार, आगामी विधानसभा निवडणुका आणि मवियाच्या महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यावर चर्चा, सूत्रांची माहिती। कोल्हापुरात भाजपला धक्का, समरजित घाटगे पवार गटामध्ये प्रवेश करणार, 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कागलमध्ये समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश। बदलापूरची घटना निषेधार्ह, यापूर्वी अशा घटना घडल्या नाहीत का, महिलांकडून लाडकी बहीण योजनेचं स्वागत, मात्र विरोधकांचं राजकारण, दादा भुसेंची प्रतिक्रिया। योजना आणल्यानंतर जवळपास 1.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा, विरोधक खोटं बोलून जनतेची दिशाभूल करतायत, अजित पवारांचा टोला।
विधानसभेसाठी भाजपा आणि संघाकडून आणखी 2 सर्वेक्षण होणार। या सर्व्हेवर अनेक आमदारांच्या उमेदवारीचं भविष्य अवलंबून कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाचा पत्ता कापायचा यावर सर्व्हेनंतर निर्णय। नाशकात मराठा आंदोलकांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। सर्व पक्षांनी एकत्र येऊन आरक्षणाबाबत बैठक घेण्याची केली मागणी। मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला धक्का। सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणास मनाई। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे सत्तेमध्ये दिसेल। मनसे सत्तेमध्ये आल्यावर तुमचे प्रश्न सुटतील। यवतमाळच्या वणीमधल्या सभेमध्ये राज ठाकरेंचं वक्तव्य। वणीतून राजू उंबरकर यांना मनसेकडून विधानसभेची उमेदवारी। मनसेकडून राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर। वणी मतदारसंघातून उंबरकर विधानसभा लढणार। यवतमाळमधून राज ठाकरेंची घोषणा। दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता। उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी विदर्भ दौरा आखला। यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा दौरा करणार राज ठाकरे यांचं वक्तव्य। शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटामध्ये संघर्ष होण्याची चिन्ह। विद्यमान आमदार अजय चौधरींसह आणखी काही पदाधिकारी इच्छुक। लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी शिवडीमधून इच्छुक। जय पवारांचे बारामतीमध्ये दौरे वाढले। जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल। दादांचं वक्तव्य। बारामतीमध्ये जय पवार विरुद्ध योगेंद्र पवार लढतीची राजकीय वर्तुळात चर्चा। पार्थ आणि जय पवार हे मोठे नेते आहेत, त्यांनी कुठे फिरावं हा त्यांचा प्रश्न आहे। ते महाराष्ट्राकडे लक्ष देतात की फक्त कर्जत जामखेडमध्ये लक्ष घालतात हाही त्यांचा प्रश्न। रोहित पवारांचा जय पवारांना टोला। वसमतचे अजितदादा गटाचे आमदार राजू नवघरेंनी दुसऱ्यांदा घेतली जरांगेंची भेट। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती। भाजपच्या किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष खंडेराव आघाव यांनी घेतली जरांगेंची भेट। भाजपमध्ये न्याय मिळत नसल्यानं आघाव यांची जरांगे पाटलांकडे जिंतूर सेलूमधून उमेदवारीची मागणी। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, यासाठी आंदोलन करणार। शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार कशा पूर्ण करत नाही तेच बघतो। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जुंपली। विशाल पाटील काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी घातक असल्याची ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूतेंची टीका। महायुतीमधून जायचं असेल तर आम्ही थांबवू शकत नाही, थोडा संयम ठेवला तर पक्ष काही निर्णय करेल। हर्षवर्धन पाटलांवरील प्रश्नावर बावनकुळेंचं वक्तव्य। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांचं निलंबन। ठाणे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे आणि मुंबई शिक्षणाधिकारी राजेश कंकाल निलंबित। शाळांमध्ये सीसीटीव्ही प्रकल्प अंमलबजावणीसाठी न केल्याप्रकरणी निलंबन। बदलापुरातील पीडितेबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई सुरूच। आणखी 3 ते 4 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। पीडितेच्या तब्येतीबाबत व्हायरल मेसेज चुकीचे। भिवंडीमध्ये चिमुरडीला चटके देऊन छळ केल्याचा धक्कादायक प्रकार। खासगी संस्थेच्या आश्रमामध्ये चिमुरडीवर छळ। आश्रम संचालकाला भोईवाडा पोलिसांकडून अटक। बदलापुरातील घटनेनंतर पिंपरीमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर। 12 वर्षीय पीडित मुलीनं पिंपरीमध्ये पीटी शिक्षकाची केली तक्रार। पोलिसांकडून आरोपी पीटी शिक्षकाला अटक। महिला पत्रकार आणि बामन म्हात्रेच्या संभाषणाचा सीसीटीव्ही समोर। बदलापूरमध्ये 20 तारखेचा झालेल्या वादाचा सीसीटीव्ही समोर। वादाचा पोलीस तपास सुरू। नांदेडमध्ये जोरदार पावसाची हजेरी। शिवमहापुराण कथा ऐकायला आलेल्या भाविकांची तारांबळ। शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं। 20 दिवसांच्या विश्रांतीनंतर नांदेडमध्ये पावसाची हजेरी। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, तर जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी। हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडले। धरणामधून 57,634 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं। कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांना पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट, तर कोल्हापूरसह खान्देश विदर्भाला येलो अलर्ट जारी। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसामुळे लेंडी नाल्याला पूर। पुरामुळे गावाचा संपर्क तुटला। नागरिकांची तारांबळ। मुंबई पश्चिम उपनगरामध्ये पावसाची हजेरी। सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात। धुळ्यामध्ये विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। पावसामुळे तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ। परभणीमध्ये युवकांचं बाशिंग बांधून आंदोलन। शेतीमालाला दर नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी। मुंबई पालिकेमधल्या लिपिक पद भरतीसाठीच्या पात्रता अटींमुळे भरती वादात। भरती सरळ सेवेनं भरली जाणार असल्यामुळे अनेक उमेदवार वंचित राहणार असल्याचा उमेदवारांचा आरोप। बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी ठोस यंत्रणा आहे का? उच्च न्यायालयाची पोलीस दल आणि राज्य सरकारला विचारणा। बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करा। युद्धपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करा। पालिका आयुक्तांचे आदेश। आमदार गणेश नाईकांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये जनसंवाद उपक्रम। मुंबई सुरक्षित आणि प्रगतिशील शहर बनवण्यासाठी संवाद। यावेळेला नागरिकांसह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित।
नंदुरबारमधील स्टेट बँकेच्या शाखेमध्ये महिलांमध्ये चेंगराचेंगरी. लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी. 2 महिलांना भोवळ आल्याची माहिती. जळगावच्या मुक्ताईनगरमधील पुरा सेंट्रल बँक शाखेवर लाडक्या बहिणींची गर्दी. पैसे काढण्यासाठी रात्रीपासूनच नंबर लावण्याची वेळ. तर टीव्ही 9च्या बातमीनंतर रक्षा खडसे, चंद्रकांत पाटलांनी दखल घेत बँकेला उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना. अकोल्याच्या अकोटमधील काही भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. जोरदार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. अहमदनगर जिल्ह्यामधल्या शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळेला आकाशामध्ये ड्रोनच्या घिरट्या. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळत नसल्यामुळे नागरिकांवर रात्रभर जागे राहण्याची वेळ. बीडच्या वडवणीमध्ये रात्रीच्या वेळेला ड्रोन उडवणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चोपलं. मध्यरात्री ड्रोन उडवणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पोलिसांच्या हवाली केलं. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळेला ड्रोनच्या घिरट्या. ड्रोनच्या घिरट्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी. जळगावच्या चाळीसगावमध्ये नारपार योजनेसाठी गिरणा नदीपात्रामध्ये अर्धनग्न आंदोलन. ठाकरे गटाच्या उन्मेष पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन. योजनेसाठी गिरणा पट्ट्यामधील शेतकरी, सामाजिक संघटना आक्रमक. सोलापूरच्या करमाळ्यामधल्या आळसुंदे फाट्यावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. दहिगाव उपसा योजनेमधून नेरले आळसुंदे तलावामध्ये पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी. चंद्रपूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चाचं आयोजन. बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोर्चाद्वारे आक्रोश व्यक्त. सोलापूरच्या करमाळ्यामधल्या आळसुंदे पाझर आणि नेरले तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. प्रशासनाकडून पाणी सोडण्याचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित. अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये मवियाचा शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा. मोर्चामध्ये प्राजक्त तनपुरे आणि प्रतापराव ठाकरे यांचा सहभाग. श्रीरामपूरमध्ये बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ महिला आणि विद्यार्थिनींचा मोर्चा. नराधमाला फाशी देण्याची मागणी. सोलापूरच्या माड्यामध्ये बदलापूरच्या घटनेचा निषेध. पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. बीडच्या परळीमध्ये बदलापूर इथल्या घटनेचा विद्यार्थिनींकडून तोंडावर काळ्या फिती बांधून निषेध. दोषी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विद्यार्थिनींची मागणी. कोलकाता आणि बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी लातूरच्या तरुणांकडून मूक मोर्चा. दयानंद कॉर्नरपासून सुरू झालेल्या मोर्चामध्ये शहरातील तरुण तरुणींचा सहभाग. भंडाऱ्यामधल्या गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं धरणाचे 25 दरवाजे उघडले. धरणातून 1,01,551 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. अमरावती जिल्ह्यामधील 36 महसूल मंडळामध्ये 100% पाऊस. तर 4 महसूल मंडळामध्ये अत्यल्प पावसाची नोंद. जिल्ह्यामधील 56 पाणी प्रकल्पामध्ये 74%. तर अप्पर वर्धा धरणामध्ये 85% जलसाठा. सोलापुरात निर्यात बंदी उठवल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये 10 ते 15 रुपयांनी वाढ. सोलापूरमध्ये कांद्याला 40 ते 45 रुपये भाव. कांद्याचे दर वाढल्यानं बळीराजा सुखावला. भंडारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःहून 15 सप्टेंबरपर्यंत पिकांची अद्ययावत ई-पीक पाहणी करण्याचं आवाहन. तहसीलदार निलेश कदम यांचं आवाहन. सिंधुदुर्गच्या मालवणमधील तळाशीलमध्ये जमिनीची धूप. समुद्राला उधाण आल्यानं तळाशील आणि मधली तोंडवळी भागाला फटका. गावामध्ये पाणी घुसण्याची शक्यता. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामधल्या शिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णाला मुदतबाह्य सलाईन लावल्याचा प्रकार. रुग्णाला त्रास जाणवल्यानंतर ग्रामस्थ संतप्त. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. वर्ध्याच्या वरुड शिवारामधून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून दुचाकी जप्त. सेवाग्राम पोलिसांची कारवाई. वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची स्थिती बिकट. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा जीव धोक्यात. राज्यामधल्या पहिला बांधा आणि वापरा तत्वावरील साताऱ्यामधील कराडच्या मसूर बसस्थानकाची दुरवस्था. बसस्थानकाच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी. अमरावती जिल्ह्यामध्ये वातावरण बदलामुळे नागरिक आजाराच्या विळख्यात. जिल्ह्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 37 वर. डेंग्यूचे 88 तर चिकनगुनियाचे 58 रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यामध्ये धोक्याची घंटा. धाराशिवमध्ये डेंग्यू मलेरियासारख्या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण वाढले. सरकारी आणि खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढली. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये गुहागर विजापूर महामार्गावर स्वच्छता मोहीम. रस्त्याच्या कडेला वाढलेलं गवत आणि झाडांच्या फांद्या कापल्या जाणार. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ गोंदियामध्ये मुस्लिम समाजाचा विराट मोर्चा. रामगिरी महाराजांना तातडीनं अटक करा. मुस्लिम समाजाचं देवरी पोलिसांना निवेदन. राज्यामधल्या महिलांवरील लैंगिक अत्याचाराविरोधात गोंदियामध्ये महिला काँग्रेस कमिटीचं कॅन्डल मार्च. गांधी प्रतिमा चौकामध्ये सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत महिलांच्या सुरक्षेची केली मागणी. परभणीमध्ये थकीत पीक विमा देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं भजन कीर्तन आंदोलन. परभणीच्या जिल्हा कचेरीसमोर अनोखं आंदोलन. दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्यानं शेतकरी आक्रमक. पालघरच्या वाडामधील गोढे गावातील साईनाथ पारधी या तरुणानं
जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये नाव कोरलं. साईनाथनं 51 किलो ग्रीको रोमन प्रकारामध्ये कझाकिस्तानच्या पैलवानाचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं. सोलापुरात सोराई फाउंडेशन आणि स्वयं शिक्षा फाउंडेशनच्या वतीनं जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन. दहीहंडी उत्सवाला आमदार राम सातपुते, आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टींची उपस्थिती. लातूर जिल्ह्यामध्ये वेतन श्रेणीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ते आणि वेतन श्रेणीचा लाभ द्यावा, एसटी कर्मचाऱ्यांची मागणी. जम्मू काश्मीरच्या मध्ये काँग्रेस आणि एनसी एकत्र निवडणूक लढवणार. फारुख अब्दुल्लांकडून आघाडीची घोषणा. लवकरच जम्मू काश्मीरमधील जागा वाटप निश्चित होणार. केजरीवाल यांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 5 सप्टेंबरला. उत्तर दाखल करण्यासाठी सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागितला. कोलकाता प्रकरणामध्ये आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. संजय रॉयला सियालदहच्या विशेष सीबीआय न्यायालयानं शिक्षा सुनावली. संजय रॉय पॉलिग्राफी चाचणीसाठीही तयार. रोज 90 अत्याचार कठोर कायदा करा. ममता बॅनर्जी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र. केंद्र सरकारनं कडक कायदा करण्याची मागणी.